आहोत आणि भगवानापासून मनाने आपण दूर गेलो. परमेश्वर कबीर देवांनी अनेक वेळा आकाशवाणी केली की कोणीही ह्या ज्योत निरंजनाच्या नाटकाकडे पाहू नका, त्यावर प्रभावित होऊ नका. आपण आपल्या मालकावर लक्ष द्या. पण आपण वरून तर सावधान झालो. आपण याची बिलकुल इच्छा करीत नाही, पण आतला पीळ गेला नाही. तो तर अंतर्यामी आहे, परमात्मा. मग त्याने परमात्म्याने पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा आम्ही ह्या काळावरून आपलं मन हटवू शकलो नाही, आत्म्याला हटवू शकलो नाही, आणि आतून मात्र ही इच्छा चिरंतन राहिली. आता ह्याने तिसऱ्यांदा जेव्हा तप सुरू केलं, ह्याने परमेश्वराकडून मागितलं की मला काही आत्मे प्राप्त करून द्या. तेव्हा परमेश्वराने ह्याला विचारलं, जेव्हा त्याने 64 युगे तप केलं, तिसऱ्या वेळी जेव्हा विचारलं की कसली इच्छा आहे ज्योतनिरंजन, जे आपण मागितलं होतं ते मी आपल्याला दिलं आहे. आता तू का हट्ट करतोयस? तेव्हा हा म्हणाला, ज्योतनिरंजन म्हणजे क्षरपुरुष. क्षरपुरुषाने म्हटलं की प्रभू मला काही आत्मे द्या, मी एकटा तिथे नाही राहू शकत. 21 ब्रह्मांडांमध्ये एकटा कसा राहू? तेव्हा परमेश्वर म्हणाले की बघ, तुझ्या तपाच्या मोबदल्यात 64 युग जे तप केलेस त्याच्या बदल्यात आणखी राज्य देऊ शकतो, आणखी वस्तू माग त्या देऊ शकतो, पण आत्मे नाही देऊ शकत, कारण तो माझा आत्मा आहे. आता तो माझ्या वचनातून उत्पन्न झाला आहे, माझा अंश आहे. माझ्या अंशाला मी कसा देऊ शकेल? पण परमात्म्याने एक पर्याय ठेवला की ह्यात एक पर्याय आहे की जर कोणी स्वइच्छेने जात असेल तुझ्याबरोबर तर जाऊ शकतो, पण मी आपल्याकडून नाही ढकलू शकत त्यांना विहिरीमध्ये. तेव्हा ज्योतनिरंजन आमच्याजवळ आला. हा क्षरपुरुष आमच्याजवळ आला. जेवढे आत्मे आज ह्याच्या ब्रह्मांडामध्ये कैद झाले आहेत किंवा त्रास सहन करत आहेत, हे सगळे आत्मे ह्याच्या चहूकडे गर्दी करून उभे राहिले, जसा हिरो येतो, अभिनेता येतो. ह्याने सांगितलं आम्हाला की मी पिताजींकडून 70 युग तप करून खूप मोठी ब्रह्मांड प्राप्त केली आहेत.